तर वारी म्हणजे विठ्ठल भक्तीचा अखंड प्रवास. मात्र या प्रवासात घर, शेती, आपल्या जीवाभावाची जनावरं याची आठवणही वारकऱ्यांच्या मनात कायम असते. अशाच एका शेतकरी वारकऱ्याने वारीत असतानाही आपल्या गाई म्हशींची सतत आठवण येत असल्याच्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्या या भावनांचा सन्मान करत गौसाक्षी काऊ कुकीजकडून त्यांना गाई वासराची सुंदर मूर्ती भेट देण्यात आली. पाहुयात हा भावस्पर्शी क्षण. आपण काही वारकऱ्यांशी गप्पा मारूयात. माऊली कुठून आले? बीड जिल्हा बाबो, मराठवाडा. मराठवाडा. काय शेती आहे का गावाकडे? शेती आहे. काय म्हणलं? या 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 काय सांगता येतं? सगळ्यांना सगळं येतं माऊली. या तुम्ही. हा, तुम्ही कुठून आले माऊली? सगळे लाजणारे वारकरी आपल्याला इथे भेटलेले आहेत. चला आपण थोडं आणखी वारकऱ्यांशी बोलू. माऊली किती वर्षाचे तुम्ही? या या पुढे. 18? एवढं लहान वर्षात वारी करताय? हो पहिल्यांदा आहे वारी? हो पहिल्यांदा. कसं वाटतं पहिल्यांदा येऊन? छान वाटते. जरा वेगळा अनुभव. आनंद आहे. छान. मला सांगा, गाय शेतात गाई म्हशी आहेत आपल्याकडे? हो आहे ना, गाई आहे. 2 गाई आहेत, 2 म्हशी आहेत. मग ते गायांचं चारा पाण्याचं आता तुम्ही जेव्हा नसता तेव्हा? वडील भाऊ आहेत तिकडे गावाकडे, ते पाहतात. आपण गेल्यानंतर आपण पाहिजे. पण शेतकऱ्यांचं मी एक पाहिलंय, गाईला नाव वगैरे देतात, या नावाने गाईला संबोधतात. फार प्रेम असतं गाईंचं तुमचं. गाय ही माताप्रमाणे आहे ना, कारण ती ज्यावेळेस लहानपणी जन्माला एखादं लेकरू येतं त्यावेळेस त्याला दूध जर नसेल आईला तर ते गाईचं दूध पाजवतात. गाईचं दूध म्हणजे खूप श्रेष्ठ आहे. काही ठिकाणी गाईला माता जे हे केलेलं आहे, कुठं कुठं कपिला गाय म्हणतात. गाईचे खूप नाव आहेत गाईला. गाई तुमच्या गाईचं काय नाव? आमच्या गाईला आम्ही नाव बरं ठेवलेलं. सगळेजण लाडानं म्हणतात तिला कपिलाच म्हणतात. कपिला. हो, कपिला गाय म्हणतात. मग आता कपिलाची आठवण येते का तुम्हाला? हो ना. आई रस्त्यानं जवळ चालताना चहाची टपरी बघितली की आठवण येते. आम्ही चहा पितच नाही खरं तर लहानपणापासून, पण जाते वेळेस जेव्हा दूध वगैरे पाहतो हॉटेलवर तेव्हा आठवण येते गायची. कारण हो, कधी ती पैसे घेतच नाही ना ती. आपण जेवढं चारा टाकला आपल्याला ती वापस देते वापस. उलट आतापर्यंत सगळेजण स्वार्थी आहेत, पण गाय अशी आहे की ती कधीच कुणाकडून काही कोणत्या गोष्टीची अपेक्षा ठेवत नाही. चारा तिला जेवढं लागतं आपण बांधूनच ठेवतो तिला, आणि जेवढं मिळालं तेवढं आपल्याला परत ती वापस देते दूध. हो, त्याच्यामुळे गायची आठवण आता वारीसोबत येणारच आहे. तर तुम्हाला आता एवढी कपिलाची आठवण येतेच आहे, तर तुमच्यासाठी आम्ही एक छोटी कपिला घेऊन आलेलो आहोत. ती आम्ही तुम्हाला देणार आहोत. छोटीशी आपली गौमाता आहे, खूपच सुंदर अशी मूर्ती आहे. निशांत सरांना विनंती करते की तुम्ही पुढे या आणि ती छोटीशी जी आपली क्यूटशी आपली गौमाता आहे ती तुम्ही माऊलींना द्या. माऊली काय नाव? आत्माराम महाराज कुमटेकर. आत्माराम महाराज कुमटेकर. कुमटेकर. तर आत्माराम महाराज कुमटेकर यांना गौसाक्षी काऊ कुकीज कडून आपण सुंदर अशी गाईची मूर्ती देणार आहोत. आणि गाईसोबत छोटं वासरू पण आहे बरं का. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या माऊली. तुम्ही एवढ्या छान गाईचा अनुभव सांगितला, त्यामुळे गौसाक्षी कुकीज काऊ कुकीज कडून तुम्हाला छोटीशी मूर्ती. धन्यवाद. रामकृष्ण. रामकृष्ण हरी.